तळाशील समोरील समुद्रात कवडा रॉक जवळ एक प्रौढ डॉल्फिन एका मृत डॉल्फिनच्या पिल्लाला पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आपल्या चोचीच्या सहाय्यानं ढकलत असल्याचं पर्यटकांना दिसून आलं। प्रथमदर्शनी डॉल्फिन एकमेकांवर हल्ला करतायत असं वाटत होतं, पण जवळ जाऊन पाहिलं असता एक प्रौढ डॉल्फिन एका मृत डॉल्फिनला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत असल्याचं स्पष्ट झालं। हा नेमका काय प्रकार आहे याविषयीची शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता समुद्री जीव अभ्यासक मिहिर सुळे यांनी काय सांगितलंय ते पहा। हाय, माझं नाव मिहिर सुळे। मी सागरी सस्तन प्राणी म्हणजे डॉल्फिन्स, व्हेल्स ह्याच्यावर 2011 पासून रिसर्च करतोय। माझं बरंचसं काम सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर झालंय। तर आता रिसेंटली तळाशीलवरनं पर्यटकांनी एक व्हिडिओ टाकलाय जिकडे एक डॉल्फिन दुसऱ्या मेलेल्या डॉल्फिनला ढकलतोय। तर हा व्हिडिओ नक्की काय आहे, ह्याच्यात काय होतंय ह्याचं मी छोटंसं एक्सप्लेनेशन देणार आहे। तर ह्याच्यात आपण बघतोय की एक मोठा डॉल्फिन म्हणजे ॲडल्ट डॉल्फिन एका लहानशा पिल्लाला जे मेलंय ढकलतोय। तर हे काय करत असेल असं एक आपण गेस करतोय की आम्ही हे बिहेवियर आधीही पाहिलंय। आम्ही 2020 मध्ये एक रिसर्च पेपर केला होता। तर माझ्या टीम आणि मी 2 वेळा हे असं बिहेवियर पाहिलं जिकडे एखादं पिल्लू मेलंय आणि त्याच्या कळपातले जे बाकी मेंबर्स आहेत ते त्या मेलेल्या पिल्लाला आयदर ढकलतायत किंवा खेचतायत। आणि अशा इन्स्टन्समध्ये एकदा आम्हाला ते पिल्लू वर घेऊन त्याचं पोस्टमॉर्टमही करता आलं। तर ह्याच्यातनं असं कळलं की ते जे पिल्लू होतं त्या केसमधलं त्याच्या लंग्सला बरीच इजा झाली होती। आणि नुसती इजा झाली नव्हती की एवढी इजा झाली होती की ते लंग त्याला वापरता येत नसेल, पण चमत्काराची गोष्ट ही की त्या लंग्सवर स्कार टिश्यू होता। म्हणजे आपल्याला समजा कापलं, भाजलं तर जसं त्याच्यावर खपली येते तशी ती लंग्सवर खपली आली होती। म्हणजे ह्याचा अर्थ हा की लंग्स मध्ये इजा असूनही हे पिल्लू काही दिवस किंवा काही आठवडे जिवंत होतं। आता हे डॉल्फिन हे सस्तन प्राणी आहेत आपल्यासारखे, म्हणजे त्यांना श्वास घ्यायला वर यावं लागतं। सो हा डॉल्फिन एवढी इजा असूनही पिल्लू इतके आठवडे जिवंत होतं का, तर त्याचे जे कळपातले बाकी प्राणी होते त्यांनी त्याला सारखं वर ढकलत होते। म्हणजे दर 2, 3, 5 मिनिटांनी एखादा प्राणी येऊन त्याला वर करत होता। असं आमचं ह्याच्यात एक साधारण गेस आहे। तर असंच बऱ्याच वेळेस होतं की डॉल्फिन्स हे खूप जवळच्या कळपात राहतात, त्यांची फॅमिली असते। त्यामुळे जर कोणाला इजा झाली तर बाकी डॉल्फिन्स त्याची काळजी घेतात आणि पिल्लांच्या केसमध्ये अजून जास्त। तर ह्याच्यात हे पिल्लू कधी मेलं तर आयदर त्यांना ते समजत नाही किंवा त्यांना एवढं दुःख होतं की त्यांना ते सोडवत नाही, त्यामुळे ते त्या मेलेल्या देहाचीही काळजी घेत राहतात। तर ह्याला पोस्टमॉर्टम अटेंटिव्ह बिहेवियर असं म्हणतात। हे बऱ्याचशा इंटेलिजंट प्राण्यात दिसतं। म्हणजे असे पेपर्स लिहिलेले आहेत लोकांनी जे हे चिंपांझीज मध्ये दिसलंय, हत्तींमध्ये दिसलंय, जिकडे तो प्राणी मेलेला असतो पण त्याच्या कळपातले जे बाकी प्राणी आहेत ते त्या आयदर प्राण्याशी इंटरॅक्ट करत राहतात किंवा जवळ राहतात। तर हे म्हणजे त्यांना त्यांच्या जवळचा कोणतरी साथी मेलाय किंवा पिल्लू या केसमध्ये मेलंय तर हे सोडवत नाही, म्हणून ते त्याच्या ढकलत राहतात की जिवंत होईल, मे बी तो परत येईल। असं त्यांना दुःख होतं, समजत नाही, हे आपल्याला कळणं अवघड आहे, पण हे स्ट्रॉंग बॉन्ड आणि इमोशन ह्याचं लक्षण आहे ह्या प्राण्यांमध्ये। थँक्यू।